नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या या नव्या शो मध्ये पॉइंट ब्लँक मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी. अमेरिकन इलेक्शन्स या आपल्या खास भागात. आपल्याला माहिती आहे काही तासांपूर्वीच अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष आणि पुढच्या अध्यक्ष निवडणुकीतले महत्वाचे डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडन यांनी कालच आपला निर्णय रात्री जाहीर केलेला आहे की ते उमेदवारीच्या शर्यतीतनं आपलं नाव मागे घेत आहेत. ही हॅज डिसाइडेड टू स्टेप डाऊन इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द कंट्री. आणि ते उरलेले 3 महिने किंवा 2.5 महिने हे राष्ट्राच्या उन्नतीकरता काम करत राहणार आहेत हे सांगून त्यांनी आपल्या ज्या डेप्युटी आहेत व्हाईस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कमला हॅरिस त्यांचं नाव या पदाकरता सुचवलेलं आहे. आता या गोष्टीमुळे संपूर्ण जगभरात आणि अमेरिकन राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे. जरी हे एक्सपेक्टेड असलं तरी याच्या नंतर काय असा एक मुख्य प्रश्न आहे. आणि याविषयी बोलण्याकरता आपल्याकडे आपले नेहमीचेच आपले मित्र अमेरिकेतले भारतीय मित्र रवींद्र मराठे आलेले आहेत. रवी, या कार्यक्रमात स्वागत आपलं. आपण 2च दिवसापूर्वी बोललेलो होतो, याच्या आधीही 2-4 एपिसोड बोललेलो होतो. अमेरिकन इलेक्शन एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे, सगळ्या जगाच्या अपेक्षेप्रमाणे जो बायडन स्टेप डाऊन झालेले आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीला आपली असमर्थता व्यक्त केलेली आहे आणि पुढच्या उमेदवारांसाठी रस्ता खुला करून दिलाय. सगळ्यात पहिला प्रश्न, ज्याला आपण एक शेवटची काडी म्हणतो, लास्ट स्ट्रॉ, असा काय होता की ज्याच्यामुळे इतके दिवस न ऐकणारे बायडन आपली उमेदवारी रद्द करायला तयार झाले. मी ही निवडणूक लढणारच असं म्हणणारे बायडन शेवटी एक पत्रक काढून पाय उतार झाले. नक्की काय कारणं घडली हे आपल्या भारतीय आणि इतर सगळ्याच ऑडियन्स करता तुझ्याकडनं आम्हाला हवं. समीरण, सर्वात महत्वाचा मुद्दा जो लास्ट स्ट्रॉ ऑन कॅमल्स बॅक असं जे तू वर्णन केलंस की तो म्हणजे जे डेमोक्रॅटिक पार्टीचे जे डोनर आहेत, फायनान्शियर आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बायडेन जर राहणार असतील तर आमच्या पैशाचा ओघ थांबेल. वॉल स्ट्रीटवरच्या सगळ्या फायनान्शियरनी हे स्पष्ट सांगितलं. त्यानंतर सिलिकॉन व्हॅलीच्या फायनान्शियरनी ते स्पष्ट सांगितलं. मागच्याच वेळा आपल्या बोलण्यात मी तुला उल्लेख केला होता, अटलांटामध्ये एक ती डोनरची बैठक झाली. त्यात त्या डोनर फोनवर त्याचा स्पीकर फोन चालू होता, माईक चालू होता आणि तो बोलून गेला, अरे हे काय वेड्याच्या ह्याच्यात राहत आहेत, अजून हे बदलत नाहीयेत. तर हे डोनर्सचे बॅकआउट झाले. तो फार महत्वाचं कारण होतं. तो त्याच्यामुळं बायडेनला लक्षात आलं की ते आता पुढं आपल्याला जाणं शक्य नाही. आणि अर्थातच बराक ओबामा सारख्या वरिष्ठ नेता आणि ज्याच्याशी जो बायडेन यांचे वर्षानुवर्ष घनिष्ठ संबंध आहेत, त्यांनी पण त्यांना सल्ला दिला की आता तुम्ही राहू नका. मला असं वाटतं याच्या मागे त्यांची शारीरिक त्यांच्या अडचणी, त्यांचं अनारोग्य आणि मुख्य म्हणजे ते काम पुढे नेऊ शकत नाहीयेत याची अमेरिकन जनतेला झालेली खात्री, ही सुद्धा त्याच्या मागची फार महत्वाची कारणं होती. पण आता जो बायडन जेव्हा पाय उतार झालेले आहेत तेव्हा त्यांच्यानंतर त्यांच्या ज्या डेप्युटी आहेत कमला हॅरिस, ज्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत पण स्वतःला तसं त्या समजत नाहीत, त्या पूर्ण अमेरिकन समजतात, त्यांचं नाव जो बायडननी सजेस्ट केलेलं आहे, त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्याच्यावर त्या प्रतिक्रिया देऊनही मोकळ्या झालेल्या आहेत की आय फील ऑनर्ड. आणि त्या या संधीचा फायदा घेऊन त्यांची उमेदवारी सिद्ध करू इच्छित आहेत, निवडून येऊ इच्छित आहेत, असं विधान त्यांनी केलेलं आहे. तर अमेरिकन नागरिक या बदलाकडे कसं बघतो, तो कमला हॅरिस यांना खरोखरच बायडन यांचा उत्तराधिकारी किंवा डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार मानतो का? अमेरिकन जनतेचं आणि मतदारांचं काय परसेप्शन आहे? अमेरिकन जनतेला आत्ता महत्वाचं डेमोक्रॅटिक पार्टीचे जे सपोर्टर आहेत, जे पाठिंबा देणार आहेत, त्यांना तर नक्की पहिली गोष्ट पाहिजे होती की बायडेन नको. ते आता त्यांना त्यांच्या दृष्टीने मिळालेलं आहे. दुसरा प्रश्न, ते कमला हॅरिसला उत्तराधिकारी समजतात का? कदाचित उत्तर नाहीये. त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं आहे की कमला हॅरिस जरी उपराष्ट्राध्यक्ष होत्या तरी मी म्हणलं तसं गेले 6 महिने सोडले तर त्यांचे उपराष्ट्राध्यक्षाच्या कारकीर्द जी आहे त्यात त्यांनी आपला ठसा उमटवेल अशा काही गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या नाहीत. आणि इनफॅक्ट काय झालं की त्यांना पहिल्या 1-2 वर्ष इमिग्रेशनच्या बद्दल त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या 4 वर्षात मेक्सिकोच्या सरहद्दीवरनं जे बेकायदा स्थलांतर झालं, अक्षरशः हजारो लाखोंचं, तर त्यामुळं त्यांच्याबद्दल एक मत वाईट बनलं. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांना बाय डिफॉल्ट म्हणतात तसं की उत्तराधिकारी म्हणून लोक समजतायत. आता बायडेननी त्यांना स्वतःला त्यांचं नाव सुचवलंय, त्यांचं नाव शिफारस केली आहे, तो एक त्यांचा प्लस पॉइंट आहे.
पण सामान्य मतदार असं काही डोळे झाकून त्यांना पाठिंबा देतोय असं काही नाहीये. मला आणखीन एक गमतीचा प्रकार असा वाटला की बायडन यांनी आपलं पत्रक जारी केलं की मी पाय उतार होतोय इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द नेशन, आणि त्याच्यानंतर काही मिनिटातच ट्रम्प यांनी ताबडतोब त्यांची दरपोक्ती, जे नेहमी ते प्रसिद्ध आहेत दरपोक्ती करण्यामध्ये, त्यांचा अहंकार, त्यांचं एक अग्रेशन, इरॅटिक बोलणं, या पद्धतीने त्यांनी कॉमेंट दिलेली आहे की कमला इज इझियर टू डिफीट, म्हणजे ऍज इफ कमला हॅरिस यांना उमेदवारी दिलेलीच आहे डेमोक्रेटिक पक्षाने, असं समजून ते म्हणले कमला इज इझियर टू डिफीट दॅन एनी अदर कॅन्डिडेट. अँड सेकंड स्टेटमेंट इज शी इज मोर इनकॉम्पिटंट दॅन जो बायडन. आता ही दोन विधानं म्हणजे अगदी सरासर ट्रम्प यांच्या दरपोक्तीची कमाल म्हणावी लागली. तर ट्रम्प यांच्याकडे हे कशामुळे ट्रम्प असं म्हणतायत, त्यांच्यावर अनेक खटले चालू आहेत, अमेरिकन जनतेला त्यांच्याही इनकॉम्पिटन्सी विषयी खात्री आहे, त्यांची दरपोक्ती, त्यांनी आतापर्यंत केलेले कारनामे, काही दंग्यांच्या बाबतीत त्यांचा असलेला हात, त्याबद्दलचे सुरू असलेले खटले, हे सगळं बघता अमेरिकन जनता त्यांना सुद्धा इझियर नेता मानायला तयार नाहीये. कसं बघते जनता त्यांच्याकडे? नक्कीच नक्कीच. आणि हे जे ट्रम्प जे बोललेत ना, हे आपण त्याच्याकडं एक ट्रम्प यांचं वक्तव्य अशाहीनीच पाहायला पाहिजे की आता जे तू म्हणालास की त्यांची दरपोक्ती, त्यांचा एक साधारण आविर्भाव असतो की मी म्हणजे जगातला सर्वात ग्रेट माणूस वगैरे अशा तऱ्हेचं. तर हे जे आहे ती त्यांची जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला साजेसं हे त्यांचं वक्तव्य आहे. ह्या वक्तव्याचा अर्थ असा नाहीये की सामान्य जनतेला देखील असं वाटतं की कमला हॅरिस इनकॉम्पिटंट आहेत वगैरे, असं काही त्यात नाहीये. महत्वाचा एक मुद्दा ह्याच्यात समीरण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा बायडेन एवढे वीक आहे, त्यांनी जायला पाहिजे वगैरे, हे सगळी जेव्हा हवा होती आणि सगळं चाललं होतं, त्यावेळेला देखील ट्रम्प आणि बायडनच्या मध्ये सर्व्हेमध्ये 1 किंवा 2% फरक होता. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा जर मला कोणी विचारलं, एखाद्या मतदाराला विचारलं की तुला बायडन पाहिजेत का, तो म्हणायचा नको. पण त्याला जर विचारलं की तुला ट्रम्प आणि बायडन मध्ये कोण पाहिजे, तर तो पटकन म्हणायचा की मला बायडन पाहिजेत. तर हा जो फरक आहे, अच्छा, तो हा जो फरक आहे, तो फरक असल्यामुळे जेव्हा बायडनच्या बद्दल मत अत्यंत वाईट होतं, तेव्हा देखील ट्रम्पना काही असा मोठा लीड वगैरे असं काही नव्हता. 2%चा एक 2%चा सर्वे, दोन वेगवेगळ्या सर्वेचे 1 किंवा 2% असा फरक होता. त्यामुळं मी असं म्हणत नाही की कमला हॅरिस किंवा बायडन हरणारच होते किंवा आता देखील ते अत्यंत वाईट स्थितीत आहे, असं बिलकुल नाहीये. इनफॅक्ट आता हा योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे, मी असं म्हणेन थोडा उशीर झाला हा निर्णय घ्यायला बायडनना, पण तरी पण ज्याला बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात ना, तर तसा तो निर्णय झाल्यामुळे आता डेमोक्रेटिक पार्टीला एक नव्या पद्धतीने मतदारांकडे जायचा आता मार्ग मोकळा झालाय. बरोबर आहे. आता कमला हॅरिस यांचं नाव तर या सगळ्या उमेदवारांच्या किंवा ऍस्पायरंट्स इच्छुकांच्या यादीमध्ये टॉपला आहेच, पण त्याच्याबरोबर 4-5 गव्हर्नर्स आहेत. त्याच्यामध्ये ग्रेचन व्हिटमेर आहेत, गव्हर्नर रॉय कूपर आहेत, गव्हर्नर गेविन न्यूसम आहेत, जॉर्ज शपिरो आहेत, वेस्मूर आहेत, पिट बटिकेक आहेत, कोरी बुकर आहेत, अँडी बुशर आहेत. हे सगळेजण एक तर सरकारमध्ये काम केलेले आहेत, त्यातले काही तर सेक्रेटरी ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत, पिट बटिकेक जे आहेत ते. त्याच्यानंतर बरेचसे गव्हर्नर आहेत, कॅलिफोर्निया, पेन्सिल्व्हेनिया, मेरीलँड, केंटुकी, इथले सगळे गव्हर्नर्स आहेत. आता कमला हॅरिस यांचा 25 ते 28 वर्षाचा प्रशासकीय आणि सरकारमधला अनुभव, प्लस व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांचा अनुभव, हा लक्षात घेता त्यांच्या ऐवजी इतर कोणी नाव पुढे येऊ शकतं का, असा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे आता जे काही हे 3839 डेलिगेट्स डेमोक्रेटिक पार्टीचे ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एकत्र येणार आहेत, त्यांचे अधिकार ते कसे वापरू शकतात. त्यांनी शपथ घेतलेली असते की जो पक्षाने ठरवलेला कॅन्डिडेट आहे त्याला आम्ही पाठिंबा देऊ. आता इट वॉज अ मॅटर ऑफ अनाउन्समेंट इन दॅट कन्व्हेन्शन. पण आता सगळं चित्र बदललेलं आहे. बायडन यांच्या राजीनाम्यानंतर ती फक्त अनाउन्समेंट नाही, तर पुन्हा नवीन माणूस निवडण्यापासून त्याच्यावर सर्विंग करून ते अनाऊन्स करण्यापर्यंत हे सगळं त्या अधिवेशनामध्ये होणार आहे. हाऊ डू यू लुक ॲट इट? हे अधिवेशन नेमकं कसं पार पाडेल, त्यात कोणाची नावं असतील, कशा पद्धतीने डेलिगेट्स विचार करतील आणि त्यांच्या अधिकाराची चौकट काय? मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो की डेलिगेट्सच्या अधिकाराची चौकट. तर डेलिगेट्स हे जे 3900 डेलिगेट आहेत, हे बायडेननी स्वतःच्या नावावर जिंकलेले होते मतदार म्हणून. तर त्यामुळं जर बायडेन उमेदवार असते
तर त्यांच्याकडनं अपेक्षा नक्कीच होती की त्यांनी बायडेनचं उमेदवारी जाहीर करावी. आता बायडेन उमेदवार नसल्यावर घटनेप्रमाणे डेमोक्रेटिक पार्टीच्या स्वतःच्या घटनेप्रमाणे या 3900 मतदारांना आता त्यांच्या इच्छेप्रमाणे मत द्यायला स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ असा की बायडेननी जरी कमला हॅरिसना शिफारस केली असेल किंवा त्यांचं नाव सुचवलं असेल, तरी या 3900 मतदारांवर कुठलंही बंधन नाही की त्यांनी कमला हॅरिसनाच मतदान करावं घटनेनुसार. दुसरी गोष्ट, डेमोक्रेटिक पार्टी नक्कीच ह्याचा सगळ्याचा तातडीने ते सगळी हालचाली होत आहेत, कारण आता निवडणूक जवळ येत चालली आहे. आता ट्रम्प विरुद्ध जी लढाई लढायची आहे मुख्य, ती लढाई लढण्याच्या ऐवजी हे अंतर्गत लढाईतच सगळा वेळ यांचा जातोय. त्यामुळे त्यांना लक्षात येते की हे आता आपल्या पार्टीच्या इमेजच्या दृष्टीने काही फारसं चांगलं नाही. त्यामुळे त्यांना हे लवकर संपवायचा हा विषय आहे. जर आत्ता कमला हॅरिसचं उमेदवारी जाहीर केल्या बायडेननी जरी सांगितली, तरी ती नक्की होईल का, याचं उत्तर आत्ता कोणाकडेच नाही. आणि ते कोणाकडे नाही अशा अर्थाने मी म्हणतोय की आत्ता डेमोक्रेटिक पार्टीचे जे काही महत्वाची लोक आहेत, पदाधिकारी आहेत, उदाहरणार्थ त्यांच्या नॅशनल कन्व्हेन्शनचे जे चेअरमन आहेत, त्यांनी काल असं काही कमला हॅरिसच्या एन्डोर्समेंट नंतर देखील त्यांनी असं काही म्हणलं नाही की कमला हॅरिस आमच्या उमेदवार असतील. ते म्हणाले की आम्ही परत एकदा खुल्या वातावरणात निवडणूक घेऊ आणि योग्य उमेदवार देऊ. बराक ओबामा सारखे ज्येष्ठ माणूस देखील ते म्हणाले की आम्ही योग्य तो उमेदवार देऊ जो ट्रम्पला हरवेल. याचा अर्थ असा आहे की आता कमला हॅरिसचं नाव शिक्कामोर्तब झालंय असं बिलकुल नाही. मग आता कोण येऊ शकतं, तर हे आता तू जी दोन चार नावं घेतलीस त्यातली 2-3 नावं फक्त जास्ती माझ्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे गेविन न्यूसम. ते कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर आहेत. मी मागं आपल्या बोलण्यात सांगितलं होतं की त्यांना डेमोक्रेटिक पार्टीमध्ये ट्रेनी प्रेसिडेंट असंच त्यांचं उपाधी आहे त्यांना. कारण अशी अपेक्षा लोकांची आहे की 2028 साली ते डेमोक्रेटिक पार्टीचे अधिकृत उमेदवार असतील. आता ह्या सगळ्या घडामोडीमुळे 2028च्या ऐवजी अचानक 24ला त्यांच्या गळ्यात उमेदवारी पडू शकते. दुसरं नाव आहे म्हणजे त्या मिशिगनच्या गव्हर्नर व्हाईटमेअर ज्या आहेत त्या पण आहेत. त्यांना देखील एक राष्ट्रीय पातळीवरची एक ज्याला इमेज म्हणता येईल ती आहे. इथं एक महत्वाचा भाग असतो, स्टेट ऑफ युनियन नावाचं एक भाषण असतं आणि ते जेव्हा जे राष्ट्राध्यक्ष असतात ते देत असतात आणि मग त्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्तर द्यायचं असतं. तर जेव्हा ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंट होते आणि ते जेव्हा स्टेट ऑफ युनियन ऍड्रेस द्यायचे, तेव्हा त्याचं उत्तर द्यायसाठी डेमोक्रेटिक पार्टीनी व्हाईटमरना नेमलेलं होतं. त्यामुळे त्यांची एकदम राष्ट्रीय पातळीवर एक त्यांचं नाव झालंय की आता हे जास्त ट्रम्पनी जे भाषण केलं त्याला डायरेक्ट उत्तर देणाऱ्या कोण, तर व्हाईटमेअर, अशी त्यांची इमेज निर्माण झाली. त्यामुळे त्या दोघांची नावं माझ्या मते जास्ती आघाडीवर होऊ शकतात. होऊ शकतात. बरं रवी, एक थोडस मला असं विचारायचं आहे की अमेरिका हा कितीही पुढारलेला प्रगत सुपर पॉवर असलेला देश असला तरी सुद्धा महिला नेतृत्वाकडे बघण्याचा सर्व मतदारांचा दृष्टिकोन हा तितका व्यापक आणि पुढारलेला दिसत नाही. याचं कारण असं की जर कमला हॅरिस यांचं नाव आघाडीवर आलं आणि डेमोक्रेटिक पार्टीने ते नक्की केलं, तर असाही एक गट जनतेतला आणि वोटर्स मधला आहे की जो त्यांना महिला असल्यामुळे आणि त्यातून सुद्धा व्हाईट महिला नसल्यामुळे, म्हणजे आशियन भारतीय ओरिजिनच्या पण तिकडे अमेरिकेतच राहिलेल्या अशा महिला असल्यामुळे सुद्धा त्यांचा हा मायनस पॉइंट होऊ शकतो, त्यांचा विकनेस होऊ शकतो आणि कदाचित पुरुष प्रधान संस्कृतीचा सुद्धा त्यांना फटका बसू शकतो असं बोललं जातं. तर हे कितपत खरंय? पूर्ण खरंय. म्हणजे या इथं जे स्विंग स्टेट्स आहेत त्या स्विंग स्टेटचा जर आपण विचार केला तर अरिझोना, त्यानंतर नेवाडा, जॉर्जिया, ही जी 3 राज्य आहेत, ह्या राज्यामध्ये तुमचं जेंडर काय आहे, म्हणजे तुम्ही पुरुष आहात का बाई आहात, किंवा तुमचा रंग काय आहे, की मी म्हणलं तसं तुमच्या वंश कुठला आहे अशा अर्थाने, तर ह्या गोष्टीवर मतदान होतं. आणि आपल्याला माहितीच आहे की अमेरिकेतले जे 7 स्विंग स्टेट आहेत त्या स्विंग स्टेटवरच कायम
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल लागतो. त्यामुळं हे जी दोन मुद्दे जे तू मांडलेस ते दोन मुद्दे नक्कीच महत्वाचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्विंग स्टेटमध्ये एक कल बदलू शकतो त्या दोन मुद्द्यांमुळे. कारण मला आणखीन एक त्याचा त्याचा तुझ्याकडून एकच मुद्दा आणखी तुला सांगू इच्छितो की जर आपण पूर्वीचा व्होटिंग पॅटर्न जर पाहिला तर पुरुष लोक हे कायम रिपब्लिकन पक्षाला जास्ती मत देत आलेत. इनफॅक्ट जर तू फक्त पुरुष मतदारांचा जर गट पाहिलास तर रिपब्लिकन पक्षाला 12% तिथे लीड आहे. त्याच्या उलट जेव्हा आपण स्त्रियांचा गट पाहतो तर स्त्रियांचा ज्या गट आहे त्या ठिकाणी बायडेनना गेल्या 2020 मध्ये 24% लीड होता. तर त्यामुळे थोडक्यात काय की ट्रॅडिशनली पुरुष हे रिपब्लिकनना मत देतात, स्त्रिया या डेमोक्रॅटिकला मत देतात. कमला हॅरिसच्या बाबतीत आता एक महत्वाचा मात्र त्यांचा एक प्लस पॉइंट आहे आणि तो म्हणजे इथं गर्भपाताविषयी जे सगळं आता वातावरण ढवळून निघालेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने गर्भपात जो कायदेशीर होता तो त्यांनी रद्द केला आणि मग त्यानंतर प्रत्येक राज्य आता आपला स्वतःचा कायदा बनवायला लागलाय आणि एकंदरीत स्त्री समाजाला गर्भपाताचा अधिकार पाहिजे. कारण ते एक स्त्री म्हणून ते माझं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य रिपब्लिकन पार्टीमुळे हिरावलं जात आहे. आणि कमला हॅरिस स्वतः एक स्त्री असल्यामुळे त्या ह्या स्त्रियांशी पटकन एक म्हणतात ना की त्यांची नाळ जुळतीये. त्या जेव्हा गर्भपाताविषयी बोलतात तेव्हा त्या समोरच्या स्त्रियांना पटकन ते एक अपील होतं कारण त्या स्वतः स्त्री आहेत. तर त्यामुळं एखाद वेळेला एक उलटा चांगला परिणाम होऊ शकतो की स्त्री वर्गाची जो लीड आहे जो मी म्हणलं तसं बायडेनला होता तो वाढू शकतो. म्हणजे जसा पुरुषांचा कमी होऊ शकतो तसा स्त्री वर्गाचा वाढू शकतो. पण नक्की की स्त्री व जेंडर आणि कलर हे दोन महत्वाचे भाग आहेत. आणखी एक असं बोललं जातं की आपण त्याला डार्क हॉर्स म्हणायचं की नाही मला माहित नाही, पण या मगाची आपण जी लिस्ट बघितली त्यातल्या सिनेटर्स पैकी काही अत्यंत यंग व्हायब्रंट लेट 50 अर्ली 50s मधले किंवा लेट 40s मधले साधारणतः 45 ते 55च्या आसपासचे एक दोघं जण या गव्हर्नरच्या लिस्टमध्ये आहेत. अमेरिकेला आणखीन व्हायब्रंट करण्याकरता जे महत्वाचे डिसिजन त्याच्या पुढे राष्ट्राध्यक्षांनी घ्यायचे त्याच्यामध्ये होऊ घातलेली युद्ध, चायना बरोबरचे संबंध, रशिया बरोबरचे संबंध, इराण आणि इराकच्या संदर्भातले संबंध आणि आता एकूणच युद्ध सदृश्य परिस्थिती अवॉइड करण्याकरता, एक शांतता प्रस्थापित करण्याकरता किंवा परिस्थिती आलीच तर त्याला अग्रेसिव्हली तोंड देण्याकरता यंग ब्लडचा लीडर हा तिथल्या युवक मतदारांना आणि महिला मतदारांना सुद्धा हवाय. तर हा सुद्धा फॅक्टर अफेक्ट करू शकतो का? करू शकतो. आणि डेमोक्रॅटिक पार्टीचं एक सुदैव असं आहे, ही जी दुसरी फळी जी वर्णन आता तू केलंस ती सर्व फळी तसं म्हणलं तर तरुण आहे. म्हणजे अर्थात तरुण म्हणजे अगदी ती 30-35ची नाहीये, पण राजकारणाच्या अर्थाने ती तरुण आहे. त्यामुळं तू जे म्हणलास की डार्क हॉर्स असा शब्द जर आपण वापरला तर कोणी असं म्हणू शकतं की मिशेल ओबामा असू शकतात का? तर मिशेल ओबामा असू शकतात का तर मला वाटत नाही. कारण त्यांनी स्वतःहून कित्येक वेळा सांगितलं की मला ह्याच्यात ओढू नका, मला राजकारणात इंटरेस्ट नाही, मला या निवडणुकीला उभं राहायचं नाही. त्यामुळं डार्क हॉर्स त्या असायची शक्यता आहे का? शक्यता तशी म्हणली तर आहे, पण ती खरी ठरायची शक्यता नाही. त्यानंतर 2-3 नाव आहेत. एक प्रिट्स्कर म्हणून नाव आहे, गव्हर्नर आहेत. आता ते पण त्यांचं पण इमेज चांगली आहे आणि त्यांच्या मागे एक महत्वाचा भाग आहे, ते स्वतः बिलियनर आहेत. तर त्यामुळं एक जो धनशक्ती लागते निवडणुकीला ती त्यांच्याकडं स्वतःकडच मजबूत आहे. त्यामुळं एखाद वेळेला डेमोक्रॅटिक पार्टी त्यांचा विचार करू शकते का? करू शकते. कारण शेवटी पैसे लागतात निवडणुकीला. आणि तिसरं एक नाव आहे जे सध्याचे ट्रान्सपोर्टचे सेक्रेटरी आहेत, पीटर बुटगिग. त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांना तशी बऱ्यापैकी लोकप्रियता आहे. पण जेव्हा तुम्ही राष्ट्रीय पातळीवर एखाद वेळेला जेव्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून जेव्हा निवडणुकीला उभं राहायचं म्हणता तेव्हा काही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात आणि त्या समोर आल्यामुळं त्यांना ते थोडंसं जड जाऊ शकतं.
कारण ते स्वतः LGBT या समाज ह्याच्यातले आहेत. तर त्यामुळं गे आहेत ते. तर त्यामुळं कसं होतं की काही एक अजून देखील मतदार वर्ग बराच आहे की ज्यांच्या दृष्टीने तुम्ही गे असणं किंवा हे असणं हे काही तितकं सहजरित्या ऍक्सेप्ट होत नाही. तर त्यामुळं बरोबर त्यांचं आहे. नाव पण काही मला वाटत नाही पुढे जाईल. मला आणखीन एक गोष्ट विचारायची रवी, की या सगळ्या इलेक्शनच्या धामधुमीमध्ये भारतामधले अनेक वर्ष तिकडे जाऊन स्थायिक झालेले जे काही नागरिक आहेत तुझ्यासारखे, त्यांचं परसेप्शन काय आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टी बद्दलचं, आणि जे आता लीडर्स इमर्ज होऊ पाहतायत किंवा या रेसमध्ये आहेत त्यांच्याबद्दल भारतीय समुदायाला अमेरिकेतल्या काय वाटतं? एक आपण महत्वाचं हे करायला पाहिजे की भारतीय समाज आणि त्याचं एकंदरीत जे मतदान आहे त्यातला त्यांचा भाग. इथं आता गेल्या 16 कोटी लोक इथं मतदान मागच्या वेळेला झालं 2022ला. भारतीय मतदार, रजिस्टर्ड भारतीय मतदारच 34 लाख आहेत. त्यामुळे 16 कोटी 34 लाख हा अत्यंत नगण्य नंबर आहे, आकडा आहे. आणि तो देखील आकडा 34 लाख काही एकाच राज्यात नाहीये, ते संबंध अमेरिकेत पसरलेले आहेत. त्यामुळं त्या अर्थाने भारतीय समाजाचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो का? तर त्या अर्थाने काही परिणाम होत नाही. त्याच्यात फक्त एकच मुद्दा आहे. अरिझोना हे जे स्विंग स्टेट आहे, त्या स्विंग स्टेटमध्ये भारतीयांच्या खूप चांगली संख्या आहे. फिनिक्स या गावी वगैरे. आणि गंमत म्हणजे अरिझोना हे स्टेट जे ते स्विंग स्टेटच आहे आणि त्याचा निकाल हा कायम 15-20 हजार मतांनी लागतो. त्यामुळं त्या 15-20 हजार मतांमध्ये भारतीय मतदान निर्णायक ठरू शकतं. तर त्यामुळं त्या अर्थाने भारतीय मतदार उपयोगी पडेल डेमोक्रॅटिक पार्टीला. आणि ट्रॅडिशनली समीरण आपले माननीय पंतप्रधान मोदी इथं आले, ते मग त्यांनी इथे ट्रम्पच्या बरोबर मोठी रॅली घेतली. ते सगळं जरी खरं असलं तरी इथला भारतीय माणूस, भारतीय मतदार हा डेमोक्रॅटिक पार्टीकडे झुकलेला असतो. सर्वे ओके. जर तुम्ही पाहिलात, जर इथं सर्व्हेचे आकडे पाहिलेत तर 64% भारतीय मतदार हे डेमोक्रॅटिक पार्टीकडे असतात. तर त्यामुळं त्या अर्थाने भारतीय मतदारांचं स्थान तशा अर्थाने नगण्य आहे. नंबर म्हणजे केवळ आकडा या अर्थाने. पण अरिझोना सारख्या ठिकाणी त्यांचं महत्व आहे. रवी, शेवटचा प्रश्न, आता आपल्याला वारंवार भेटत राहायला लागणार आहे, पण आजच्या चर्चेतला शेवटचा प्रश्न, या सगळ्या अमेरिकेतल्या पॉसिबिलिटीज विषयी तुला काय वाटतं? आता बायडन स्टेप डाऊन झाल्यानंतर मी जर तुला विचारलं की तुम्हाला 3 पॉसिबिलिटीज सांग की या तिन्हीपैकीच एक काहीतरी होऊ शकतं, जेव्हा डेलिगेटची मीटिंग डेमोक्रेटिकची होईल, कन्व्हेन्शन होईल, त्या कन्व्हेन्शन नंतर 3 पॉसिबिलिटीज तुला कुठल्या दिसतात? पहिली गोष्ट, डेलिगेटचं कन्व्हेन्शन होईपर्यंत डेमोक्रॅटिक पार्टी थांबणार नाही मी उमेदवार ठरवायला. 19 तारखेला ते कन्व्हेन्शन आहे, अधिवेशन आहे. पण माझ्या मते त्यांनी पुढच्या 5 ऑगस्ट पर्यंत त्यांचा उमेदवार नक्की होईल. पुढचे 48 आणि 72 तास त्यासाठी महत्वाचे आहेत. कारण जर कमला हॅरिसच्या विरुद्ध जर कोणाला उभं राहायचं असेल किंवा डेमोक्रॅटिक पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना अशी जर इच्छा असेल की त्या नकोत, तर त्यांना जो पर्यायी उमेदवार असेल तो पुढच्या 72 तासात यायलाच पाहिजे. त्यामुळे ती एक पहिली गोष्ट महत्वाची घडेल. अधिवेशनात त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होईल. अधिवेशनानंतर मात्र काय होणार आहे, त्या उमेदवार जो एकदा ठरला की ती प्रचाराची राळ उठणे असा जो प्रकार आपण जो शब्दप्रयोग करतो तो होईल. आणि त्यावेळेला मात्र ट्रम्प यांची कसोटी होईल. कारण ट्रम्पला आत्ता त्यांनी सगळं बायडेनवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं की बायडेन कसे वाईट आहेत, ते म्हातारे झाले, त्यांना हे होत नाही, ते होत नाही. आणि अचानक जर आता त्यांच्यासमोर एक तरुण उमेदवार आला तर त्यांना पूर्णपणे त्यांचा डावपेच बदलायला लागतील, त्यांचं प्रचाराची दिशा बदलायला लागेल. त्यामुळे ते एक महत्वाची घटना घडू शकते की रिपब्लिकन पार्टीचा संबंध, फोकस आणि कॅनव्हास बदलू शकतो. आणि शेवटचा प्रश्न बारीक, की ट्रम्प यांच्यावर जे काही कायदेशीर खटले चालू आहेत त्यातला एखादा जर त्यांच्या आगेच गेला आणि त्यांना काही शिक्षा झाली तर ते राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतात का? आणि इन दॅट केस रिपब्लिकन पक्षाला सुद्धा आपला उमेदवार बदलायला लागू शकतो का? कायदेशीर दृष्ट्या घटनेनुसार, म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार फक्त एकाच बाबतीत एखाद्या नागरिकाला राष्ट्राध्यक्ष बनता येत नाही आणि ते म्हणजे त्यांनी
स्वतःच्या सरकार विरुद्ध बंड केलं किंवा राजद्रोह केला तरच फक्त त्याला राष्ट्राध्यक्ष बनता येत नाही. आता ज्या वेळेला घटना लिहिली त्यावेळेला घटना लिहिणाऱ्यांना, लिंकन वगैरे त्या काळच्या लोकांना असं कधी मनात पण आलं नसेल की एखादा उमेदवार असा असू शकतो किंवा एखादा व्यक्ती अशी असू शकते की जिला बलात्काराच्या आरोपात दोषी जाहीर होईल आणि तरी ती व्यक्ती उमेदवार म्हणून राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी राहील, असं त्यांच्या स्वप्नात पण आलेलं नव्हतं, आलेलं नसणार. त्यामुळे त्याचा त्यांनी काही कधी विचारच केला नाही. त्यामुळे आत्ता अशी अवस्था आहे की ट्रम्प यांना 3 वेगवेगळ्या खटल्यात दोषी जाहीर झालंय. 2 खटल्यात त्यांना शिक्षा झाली आहे. अर्थात त्यातल्या त्या 2 शिक्षा झाल्या त्या सगळ्या आर्थिक दंडाच्या आहेत, तुरुंगवासाची नाहीये. तिसऱ्या ह्याच्यात त्यांना दोषी केलंय, त्याच्यात तुरुंगवास होऊ शकतो कायदेशीर दृष्ट्या, पण तो देखील त्यांचा तुरुंगवासाच्या अर्थाने पहिला गुन्हा आहे. त्यामुळं त्याला ज्याला म्हणतात सस्पेंडेड प्रिझन सेंटेन्स असं मिळू शकतं. थोडक्यात उत्तर म्हणजे राज्यघटनेनुसार ट्रम्प निवडणूक लढू शकतात जरी ते दोषी ठरले तरी. त्यांना फक्त एक चौथा खटला मोठा जो हे करायचा आहे तो म्हणजे जॉर्जिया या राज्यात त्यांनी मागच्या वेळेला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्या निवडणूक निकालात राष्ट्राध्यक्ष पदाचा गैरवापर करून फेरफार करायचा प्रयत्न केला. तर त्याविषयी त्यांच्यावर खटला आता दाखल झालेला आहे. त्याच्यात मात्र त्यांना अशी शिक्षा होऊ शकते की ज्यामुळं त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाचा मार्ग खडतर होऊ शकतो. पण ते बरं, आपण आता बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. आपल्याला कायम बोलत राहायला लागणार आहे कारण अमेरिकेतली परिस्थिती ही क्षणाक्षणाला बदलतीये. तिथल्या डेमोक्रॅटिक कन्व्हेन्शन नंतर किंवा हे नाव तू सांगतोस तसं 5 ऑगस्ट पर्यंत जाहीर झालं नवीन कॅन्डिडेटचं, तर परिस्थिती पुन्हा बदलणार आहे. त्याच्यावर आपण बोलत राहूच यात. पण आता आपण जे मुद्दे बघितले किंवा चर्चा केली त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि आपल्या दर्शकांकरता तुम्ही हा कार्यक्रम अमेरिकन इलेक्शनचा जरूर बघत राहा. याचं कारण बऱ्याच आपल्या दर्शकांना इंग्लिश मधल्या बातम्या, तिकडे अमेरिकेत काय चाललंय ते कसं कळणार, कसं समजणार, म्हणून आम्ही खास मॅक्स महाराष्ट्राकडनं हा मराठी मधला कार्यक्रम तुमचा रवी मराठींसारख्या मराठी अमेरिकन म्हणजे मूळच्या भारतीय असलेल्या पण अमेरिकेत राहिलेल्या आपल्या मित्रांकडनं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा तुम्ही जरूर बघत चला मॅक्स महाराष्ट्रावर अमेरिकन इलेक्शन्स या पॉइंट ब्लँक मध्ये. सध्या रवी इथेच थांबतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.